आता आपल्याला निवडायचे आपले 3 नवे स्पर्धक आपल्या सुपर मार्केट राऊंड साठी आणि यासाठी माझ्या बरोबर माझा एक छोटासा मित्र मला यातले 3 टोकन्स काढून दे पटकन डोळे मीठ आणि मिक्स करून दे 1 2 आणि 3 टोकन्स मला दिलेले आहेत बघूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91 आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47 हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्या सोबत आपला दुसरा सुपर मार्केट राऊंड आपले 3 स्पर्धक सुद्धा खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत आपला सुपर मार्केट राऊंड पण त्या अगोदर थोड्याशा मारूयात गप्पा नमस्कार नमस्कार आपलं नाव उल्का अरुण अडसुळे बर उल्का काय करता आपण SYBA कॉलेज करते कुठलं न्यू कॉलेज न्यू नवीन हा बर घरी कोण कोण असतं आम्ही 5 जण असतो हा कोण कोण आई वडील आणि एक बहीण आणि भाऊ बर मग भाऊ मोठा आहे हा मोठा आहे बर लग्न झालंय नाही नाही अजून नाही झालेलं आणि बहीण नाही ती पण मोठी आहे बर वडील काय करतात वडील आमचा बिझनेस आहे कशाचा विड्याच्या पानाचा मग तुम्ही काय मदत करता कामात नाही मग बाहेर गावी हे करायचं असतं काय? ट्रान्सफर करायचं असतं बर मग नाही मी घरातलं विचारतो घरात काय मदत करता घरात करतोय की काय करताय घरकाम काय घरकाम करता म्हणजे काहीतरी आपलं शिल्लक असलेलं काम जेवण किंवा नाश्ता असं बर म्हणजे ह्या जेवण करतात आणि नाश्ता करतात याच्या पलीकडे कुठलं कामच करत नाहीत बर माझा आता एक काम करा या राऊंड मध्ये तरी नीट काहीतरी खरेदी बिरेदी करा ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपलं नाव सीमा रणजित भोसले वहिनी आपण काय करता मी विमलेश्वर ट्रेनिंग स्कूलमध्ये ट्रेनर आहे 4 व्हीलर 2 व्हीलर ओहो कोल्हापूर मधल्या रणरागिणी ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर शिकवतात बर घरी कोण कोण असतं घरी मिस्टर आणि मुलगी आहे बर मिस्टर काय करतात मिस्टर बँकेत आहेत बँकेत आहेत बर मग खरेदीला बाहेर कोण जातं मीच जाते तुम्हीच जाता आणि बरोबर कोण असतं बरोबर मुलगी असते हा नेहमी असते बरोबर नाही केव्हा तरीच केव्हा तरीच असते म्हणजे मोस्टली एकटेच खरेदीला खरेदी जातात करते. बर आणि मग खरेदीचे पैसे कोण देतं मी किंवा मिस्टर हा म्हणजे तुम्हीच पैसे घेता हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार नमस्कार आपलं नाव मुक्ता ओमन कोरवेकर मुक्ता वहिनी आपण काय करता आपण घरी काम करतो घरीच असते घरीच असता हा. बर आणि घरी कोण कोण असतं आमचे मिस्टर आणि 2 पोरं मुलं माझी बर मुलगा एक मुलगी मग तुम्ही मूळच्या कोल्हापुरातले नाही कर्नाटकचे कर्नाटकाचे हो मला सांगा कर्नाटकात जाताना सारखं हो जाते वरचेवर जाते बर. सुट्टीच्या वेळी मग इकडे खरेदीला कोल्हापुरात तुम्ही जाता त्यावेळेस मग काय मराठी येतं तुम्हाला नीट बोलता हो बोलता येते बर पण मग आता इथं सुद्धा तुम्हाला खरेदी एकदम सहजपणे करायला येईल कारण का इथं भाषेचं काही बंधन नाही इथं फक्त वेळेचं बंधन आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आता आपण जाणून घेऊ आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे या बजेट एवढी किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी तुम्हाला करायची आहे आणि तीही एका मिनिटामध्ये 3 जणी तयार सगळेजण तयार तयार आज तुम्हाला खरेदी करायची आहे 933 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30 933 रुपयांचं साहित्य घ्यायचं तुम्हाला काही कमी करायचं असेल तर आताच करा परत वेळ मिळणार नाही 3:30 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आता आपण यांच्या खरेदीची टोटल करून पाहू चला
आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सर्वात पहिल्यांदा अडसोळे यांनी केलेली खरेदी आहे 605 रुपयांची. त्यानंतर मुक्ता वहिनींनी केलेली खरेदी आहे 469 रुपयांची आणि भोसले वहिनींनी केलेली खरेदी आहे 771 रुपयांची. त्या जवळ पोहोचलेल्या आहेत 933च्या, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. हे घ्या. आपल्या अंदाजकीतीच्या विनर सीमा वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या सीमा वहिनी, दोघेही सीमा वहिनी खेळणार आहेत आपला जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं 1 मिनिटाचा गेम जिंकणं. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला फुलांचा हार बनवायचा आहे, पण लक्षात ठेवा तुम्हाला फुलं वापरताना थोडं काळजी घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वापरायचं लाल रंगाचं फूल, त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचं फूल आणि सर्वात शेवटी पिवळ्या रंगाचं फूल. या सिक्वेन्सनी तुम्हाला फुलं माळेमध्ये माळायची आहेत आणि हार तयार करायचा आहे. जो सर्वाधिक सिक्वेन्स जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? साडे माडे 3. पहिल्यांदा लाल रंगाचं फूल, नंतर पांढऱ्या रंगाचं फूल आणि नंतर पिवळ्या रंगाचं फूल. सिक्वेन्स चुकला तर बघा, नीट सिक्वेन्स लक्षात घ्या. साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि या कालावधीमध्ये लाल फूल, पांढरं फूल आणि पिवळं फूल असा तिघांचा सिक्वेन्स सर्वात जास्त केलेला आहे भोसले वहिनींनी. त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? काय माहित कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल. पाठीमागे काय वाटतंय? लाल. आणि हिरव्यात खजिना असेल तर? नाही, लाल. गणपतीच्या देवळात आहे म्हटलं लाल. लालच रंग. सगळ्यांना काय वाटतंय? बर, कुठली चावी निवडणार? लाल. निवडा. भोसले वहिनींनी निवडली लाल रंगाची चावी, त्यामुळे गंगाधरे वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला.